Audio Jungle. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम.टेकची ॲडमिशन प्रोसेस बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन. पहिला क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की गेटची एक्झाम तर झालेली आहे, गेटचा स्कोअर पण आलेला आहे, बट एम.टेकची ॲडमिशन प्रोसेस नेमकी स्टार्ट कधी होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे त्याची इलिजिबिलिटी काय आहे नेमकी. काही मुलांनी गेट दिलेली आहे, काही मुलांनी गेट दिलेली नाही आहे, है ना. गेट दिलेली आहे त्याच्यामध्ये पण काही जणांचा व्हॅलिड स्कोअर आहे, काही जणांचा नॉन व्हॅलिड स्कोअर आहे, तर त्याचे ॲडमिशन प्रोसेस कशी राहील. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा की नॉन गेट, ज्यांनी गेट दिलेलं नाही त्यांच्यासाठी काय करायचं आहे. त्यानंतर ॲडमिशन प्रिफरन्स कसा असतो, कारण ज्या विद्यार्थ्यांनी गेट दिलेली आहे आणि गेटचा क्वालिफाय असेल एखादा विद्यार्थी, दुसरा नॉन क्वालिफाय असेल किंवा तिसऱ्यानं जर गेट दिलेली नसेल तर त्याचा प्रिफरन्स कसा लागतो, म्हणजे ॲडमिशन कोणाला मिळतं ते पण बघणार आहे आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे की रजिस्ट्रेशन फीस किती असणार आहे, याच्यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा क्वेश्चन हा आहे तुमच्या मनामध्ये की एम.टेकची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल. विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्यांनी गेटचा एक्झाम दिलेली आहे आणि जे विद्यार्थी मागच्या वर्षी पासआउट झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना घाई झालेली असू शकते की ॲडमिशन प्रोसेस नेमकी स्टार्ट कधी. गेटची एक्झाम तर झालेली आहे बट विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्याची BE म्हणजे जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत आता, त्याचा रिझल्ट लागल्यानंतर जनरली आपली ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होत असते. मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षीचा एक्सपिरियन्स घेऊन सांगतो तर तुमची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ही जून महिन्याच्या शेवटी किंवा म्हणजे 15 जूनच्या नंतर स्टार्ट व्हायला सुरू होईल. तोपर्यंत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्ही तोपर्यंत रेडी करा. ठीक आहे. तर जून महिन्याच्या लास्ट वीकमध्ये तुमची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होऊ शकते, है ना. तसं जर अपडेट आलं ॲडमिशन प्रोसेस रिलेटेड तर मी तसं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेलच. ठीक आहे. त्यानंतर बघा, सेकंड क्रायटेरिया जो आहे तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे नेमका, तर कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत एम.टेकसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची BE किंवा B.टेक कंप्लीट झालेलं असावं, है ना. यावर्षी एक्झाम बाकी असेल, एक्झाम झाल्यानंतर तो पण रिझल्ट येऊन जाईल तुमचा, किंवा जे विद्यार्थी मागच्या वर्षी पास झालेले की त्याच्या अगोदर पास झालेले आहेत असे विद्यार्थी पण चालतील, है ना. आता त्याचे पर्सेंटेजची काही अट आहे का, तर हो, जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीचे आहेत त्यांना मिनिमम 50% बॅचलर डिग्रीला म्हणजे BE किंवा B.टेकला असायला हवेत. जे विद्यार्थी कॅटेगरीचे आहेत त्यांना 45% मिनिमम असतील तरी चालेल. हा आहे क्रायटेरिया. आता याच्यामध्ये बघा, महाराष्ट्राचे विद्यार्थी पण ॲडमिशन घेऊ शकतात, नॉन OMSवाले म्हणजे अदर दॅन महाराष्ट्र स्टेट आहे ते पण घेऊ शकतात, किंवा जे फॉरेनचे विद्यार्थी आहेत ते पण ॲडमिशन घेऊ शकतात. ठीक आहे. तर हे झाले आपले एलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्यानंतर बघा, गेट स्कोअरची काय कंडिशन असते, है ना. बघा, काही विद्यार्थी क्वालिफाय असतात, क्वालिफाय म्हणजे व्हॅलिड स्कोअर असतो, है ना. जर व्हॅलिड स्कोअर असेल तुमचा आणि तुमचा या वर्षीचाच व्हॅलिड स्कोअर असेल तर तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं, किंवा मागच्या वर्षी तुम्ही गेट एक्झाम दिलेली आहे आणि मागच्या वर्षीचा स्कोअर व्हॅलिड होता. व्हॅलिड म्हणजे काय, तर बघा, प्रत्येक कॅटेगरी वाईज गेटचे मार्क्सचा काही ना प्रिफरन्स ठरलेला असतो की एवढे मार्क पडल्यानंतर तो विद्यार्थी क्वालिफाय होतो, है ना. जर तुम्ही क्वालिफाय झालेले असाल गेट क्वालिफाय तर तो स्कोअर हा 2 वर्षासाठी व्हॅलिड राहतो. अदरवाईज ज्या विद्यार्थ्याचा नॉन क्वालिफाईड आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त 1 वर्षासाठी तो व्हॅलिड राहतो. म्हणजे यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना क्वालिफायपेक्षा कमी मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना याच वर्षी ॲडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला क्वालिफायच्या वरती मार्क पडलेले आहेत तर असे विद्यार्थी 2 वर्षासाठी व्हॅलिड राहतो, हा वर्ष आणि पुढचं वर्ष. ठीक आहे. हा डिफरन्स समजला. आता काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी गेटची एक्झामच दिलेली नाही बट त्यांना एम.टेकला ॲडमिशन घ्यायचं आहे. हे झाली तिसरी केस, है ना. पहिली कोणती, गेट क्वालिफाय, नॉन क्वालिफाय, आणि तिसरी केस आहे गेट न देणारे विद्यार्थी. ज्या विद्यार्थ्यांनी गेट दिलेली नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी बघा स्पॉन्सरशिप लेटर लागतं. आता याची कंडिशन काय आहे, तर त्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशनमध्ये आणि आत्ता या वर्षामध्ये तर मिनिमम 2 वर्षाचा गॅप असायला हवा. येत्या लक्षात. म्हणजेच काय, तर तो विद्यार्थी बघा, आता कोणतं वर्ष सुरू आहे, 2024-25 बरोबर आहे, तर तो विद्यार्थी 22चा पासआउट असायला पाहिजे, तेव्हाच त्याचा 2 वर्षाचा गॅप बसतो, है ना. आणि 2 वर्षाचा गॅप झाल्यानंतर त्याला 2 वर्षाचं स्पॉन्सरशिप लेटर लागत असतं. स्पॉन्सरशिप लेटर म्हणजे काय असतं, तर एखादा विद्यार्थी किंवा बघा एखादा फॅकल्टी असेल, तो काय करत असेल, डिप्लोमाला असेल किंवा डिग्रीला शिकवत असेल तो, बरोबर.
आता त्याला जर 2 वर्ष झालं असेल तर त्याला काय करत असतं, कॉलेज जे आहे ते स्पॉन्सर करत असतं किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये आहे तो, है ना, आणि त्याला हायर एज्युकेशनसाठी एखादी इंडस्ट्री त्याला स्पॉन्सर करते. कशासाठी? कारण तो स्पॉन्सर केल्यानंतर त्याच्या एज्युकेशनचा बेनिफिट त्याच कंपनीला होईल अशा पद्धतीनं, है ना. तर याला म्हणतो आपण स्पॉन्सरशिप लेटर. त्याच्यासाठी आलं लक्षात तुम्हाला, ते तुमचं ग्रॅज्युएशन आणि आता जे इयर आहे याच्यामध्ये मिनिमम 2 वर्षाचा गॅप असायला हवा, है ना. किंवा एखादा विद्यार्थी बघा मागच्याच वर्षी पासआउट आहे आणि त्याला गेट दिलेली नाही, तर तो यावर्षी ME-MTechला ॲडमिशन घेऊ शकत नाही. मिनिमम 2 वर्षाचा गॅप तरी असायला हवा. ज्या विद्यार्थ्यांनी गेटची एक्झाम दिलेली नाही अशांसाठी मी सांगत आहे. ठीक आहे. मला वाटतं तुमच्या यासंबंधी डाऊट क्लिअर झाला असेल. स्पॉन्सरशिप लेटर काय असतं, कसा फॉर्मॅट असतो, त्याच्याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये नंतर डिस्कशन करूया. डायरेक्टली मी तुम्हाला फॉर्मॅट देईल, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती फिलअप करून तुमच्या कॉलेज असेल किंवा इंडस्ट्री असेल त्याचा स्टॅम्प वगैरे आणला तरी तुमचं सफिशियंट होईल स्पॉन्सरशिप लेटरचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रिफरन्स कसा असतो, ॲडमिशन प्रिफरन्स कसा असतो. आता 3 कॅटेगरीचे विद्यार्थी सांगितले मी तुम्हाला. तर याच्यापैकी फर्स्ट प्रिफरन्स कोणाला दिला जातो, तर विद्यार्थी मित्रांनो ऑब्व्हियसली ज्या विद्यार्थ्याची गेट क्वालिफाय झालेली आहे, है ना, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा व्हॅलिड स्कोअर आहे गेटचा, अशा विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रिफरन्स दिला जातो. जर क्वालिफाय झालेले विद्यार्थी जर नसतील अवेलेबल आणि जागा वॅकंट असतील तर नॉन क्वालिफाईड गेटचं जो स्कोअर आहे त्या विद्यार्थ्याला आपण प्रिफरन्स देत असतो. ठीक आहे. आणि जर समजा या दोन्हीही विद्यार्थी ॲड झाल्यानंतरही जर वॅकंट राहिली जागा तर मग आपण काय करतो, तर स्पॉन्सर्ड स्टुडंटला ॲडमिशन देत असतो. ठीक आहे. आलं लक्षात. त्यामुळे फर्स्ट प्रिफरन्स हा गेट क्वालिफायसाठी दिला जातो, सेकंड नॉन गेट क्वालिफायसाठी आणि थर्ड जो आहे तो स्पॉन्सर्ड लेटरसाठी, है ना. तर अशा प्रकारे तुमची मार्कशीट नंतर ठरते, मेरिट लिस्ट ठरते, है ना. त्याच्याबद्दल पाहिजे तर तुम्हाला जर आणखी काही डाऊट असेल याच्याबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल घेऊया इन्फॉर्मेशन. आता राहिला प्रश्न रजिस्ट्रेशन फीस. आता रजिस्ट्रेशन फीज बघा विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन फीजबाबत जर सांगायचं झालं तर जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीचे आहेत किंवा म्हणजे महाराष्ट्रातील जनरल कॅटेगरी किंवा अदर दॅन महाराष्ट्र असेल, कोणती कॅटेगरी असो तो, आणि अशा विद्यार्थ्यासाठी 1,000 रुपये रजिस्ट्रेशन फीस लागत असते. ठीक आहे. जे विद्यार्थी बॅकवर्ड कॅटेगरीचे आहेत म्हणजे OBC, SC, ST, NT, VJNT, है ना, जे काही बॅकवर्ड क्लासचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना 800 रुपये फीस असते. आणि थर्ड कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, समजा NRI जे भारताचे रहिवासी नाही आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 5,000 रुपये रजिस्ट्रेशन फीस असते. आय होप तुम्हाला ME-MTechबद्दलचा डाऊट क्लिअर झाला असेल. जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स कोणते लागतात त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ जर हवा असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आता जी तुम्हाला इन्फॉर्मेशन मी सांगितलेली आहे याचं पूर्ण आर्टिकल मी ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करून पूर्ण डिटेल ॲडमिशनबद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे. तर आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.